फडणवीस संजय राऊतांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाल्याची एक मोठी बातमी समोर येते आहे। आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी तुम्ही पाहताय। देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे सेनेची तोफ म्हणजेच खासदार संजय राऊत यांच्यात 20 मिनिटं चर्चा झालेली आहे। अचानक ही भेट का झाली आहे, या चर्चेत काय मुद्दे महत्त्वाचे होते हे पाहावं लागतंय। एका खासगी कार्यक्रमात या दोघांची भेट झाल्याचं कळतंय आणि त्यात म्हणजेच ही भेट काल झालेली आहे, ज्याची माहिती आज समोर येते आहे। एक्सक्लुसिव्ह दृश्य तुम्ही आमच्या स्क्रीनवरती पाहताय। यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसताय, त्यांच्या समोर संजय राऊत सुद्धा बसलेले आहेत आणि दोघांमध्ये कुठल्या तरी गोष्टीवरून गंभीर चर्चा होताना दिसतेय। खरं तर संजय राऊत हे सध्या आजारी आहेत, त्या आजारपणातून बरे होत आहेत आणि अशातच त्यांना कुठेही जाण्यास मज्जाव आहे, तरी देखील त्यांची ही भेट झाली आहे। खासगी कार्यक्रम होता असं कळतंय। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्या सोबत जोडले गेलेत। गिरीश, काय सांगाल, ही भेट कुठे झाली आणि नेमकं 20 मिनिटांची चर्चा झाली आहे, त्यात कुठले महत्त्वाचे मुद्दे होते? राजेश नार्वेकर जे एफडीए म्हणजे अन्न फूड जे आयुक्त आहेत एफडीएचे आणि संजय राऊतांचे वय असलेले राजेश नार्वेकर यांच्या मुलाचा काल विवाह होता आणि या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। त्यावेळी संजय राऊत आणि फडणवीस यांची भेट झालेली आहे। यावेळी फडणवीसांनी त्यांची विचारपूस केलेली आहे, कारण बऱ्याच दिवसानंतर राऊत आणि फडणवीस यांची भेट झालेली आहे। यावेळी आशिष शेलार देखील उपस्थित होते, अनेक नेते त्या सोहळ्याला लग्न सोहळ्याला उपस्थित होते आणि त्याच वेळी हे संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाली आहे। कारण संजय राऊत हे काही दिवस आजारपणामुळे सध्या राजकारणापासून दूर आहेत। 2 दिवसापूर्वी त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला, त्यावेळी देखील त्यांनी सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस यांनी मध्य काळात विचारपूस केली। काल पुन्हा एकदा जेव्हा प्रत्यक्ष भेट झाली त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आणि संजय राऊत यांच्यात जवळपास 15 ते 20 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे। या चर्चेवेळी आशिष शेलार देखील त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यावेळी त्यांच्या संपूर्ण प्रकृतीबद्दल विचारपूस करण्यात आलेली आहे आणि इतरही राजकीय चर्चा झाल्याच्या देखील चर्चा आहे। परंतु या दोन्ही बाजूकडून सांगण्यात आलेले आहे की सध्या फक्त प्रकृतीची विचारपूस फक्त केलेली आहे। जे एक लग्न सोहळ्यासाठी भेटल्यामुळे राजकीय काही भेटी नव्हत्या, त्यामुळे बऱ्याच दिवसांनी हे संजय राऊत भेटल्याने त्यांच्या तब्येतीची विचारपूस आम्ही केली याची पद्धतीची माहिती सध्या भाजपच्या गटातून कळते। त्यामुळे जवळपास 15 ते 20 मिनिटं राजेश नार्वेकर जे एफडीएचे आयुक्त आहेत तर त्यांच्या मुलाचा विवाह सोहळा होता आणि या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। संजय राऊत आणि राजेश नार्वेकर हे व्यायी आहेत। संजय राऊत त्यांचे मुलीचे सासरे हे राजेश नार्वेकर आहेत आणि त्यांच्या ह्या लग्न सोहळ्याला संजय राऊत देखील सहकुटुंब उपस्थित आहे। त्याच वेळी ही भेट झालेली आहे आणि आता काल हे लग्न होतं आणि या लग्न सोहळ्याला हे सर्व नेते आणि सर्व पदाधिकारी लग्न सोहळ्याला उपस्थित आहेत, त्यावेळी भेट झालेली आहे आणि आज हे सर्व भेटीचे फोटो आहेत ते समोर आले। त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा ज्या काही सुरू होत्या, स्वतः संजय राऊत यांनी देखील 2 दिवसापूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं होतं की अनेकांनी विचारपूस केलेली आहे। राजकारण जरी वेगळं असलं तरी आमचे संबंध हे चांगले आहेत आणि त्याच अनुषंगाने ही भेट झाली आणि या भेटीत त्यांनी प्रकृतीची विचारपूस केल्याची माहिती मिळते। गिरीश, धन्यवाद, अगदी सविस्तर अपडेट तुम्ही दिलेली आहेत। खरं तर फडणवीस राऊतांची जी 20 मिनिटं भेट झाली ती एका खासगी कार्यक्रमात लग्न सोहळ्यात झालेली आणि त्यावेळी फडणवीसांनी केवळ प्रकृतीची विचारपूस केली अशी माहिती आता समोर येते। दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सांगण्यात आलंय की कुठलीही राजकीय चर्चा यात झाली नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।